नमस्कार. परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. बाजारामध्ये सध्या भरपूर प्रमाणात ताजे मटार मिळत आहेत आणि त्याच मटारचा चविष्ट असा हेल्दी नाश्ता आपण बनवणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. गॅसवर इथे मी एक पॅन ठेवले आहे आणि यामध्ये थोडंसं आपण तेल टाकून घेऊ. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा जिरे टाकल्यानंतर थोडंसं फुलल्यानंतर त्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊ. अर्धा इंच आल्याचे तुकडे, 4-5 हिरव्या मिरचीचे तुकडे टाकून आपण छान असं परतून घेऊ. तुमच्याकडं जर अगोदरच हिरव्या मिरचीचा ठेचा असेल तर याऐवजी तुम्ही डायरेक्ट हिरव्या मिरचीचा ठेचा तुम्ही वापरू शकता. त्यानंतर इथे मी 1 वाटी फ्रेश मटार घेतले आहे. ते यामध्ये टाकून आपण थोडंसं परतून घेणार आहोत. तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा डायरेक्ट वापरणार असाल तर थोडंसं तेल टाकून डायरेक्ट मटार आपण भाजून घ्यावेत. हे पहा छान असं खमंग आपण भाजून घेतलेलं आहे. मटार भाजून घेतल्यामुळे आपण जो नाश्ता करणार आहोत त्याला छान असा खमंगपणा येतो. याला आपण आता थंड करून घेऊ. थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपण हे मिक्सर फिरवून घेणार आहोत. तर यामध्ये पाणी न टाकता आपण जाडसर असं वाटून घेणार आहोत. यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ आणि मिक्सर फिरवून घेऊ. हे पहा अशा पद्धतीनं जाड मिक्सर फिरवून घेतलेलं आहे. एका बाउलमध्ये मिक्सर केलेले वाटण आपण काढून घेऊ. इथे मी 3 मीडियम साईजचे बटाटे उकडून मॅश करून घेतलेले आहेत. ते यामध्ये टाकून घेऊ. त्यानंतर थोडेसे पोहे घेतलेले आहेत. ते देखील यामध्ये आपण टाकून घेऊ. पोह्याऐवजी तुम्ही ब्रेड क्रम्सचा देखील वापर करू शकता. त्यानंतर सुक्या मसाल्यामध्ये पाव चमचा हळद पावडर, अर्धा चमचा लाल तिखट पावडर, 1 चमचा आमचूर पावडर मसाला, पाव चमचा गरम मसाला आणि थोडेसे चवीपुरते मीठ टाकून घेऊ. शेवटी थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यामध्ये आपण टाकून घेऊ आणि हे सर्व पदार्थ टाकल्यानंतर आपण एकत्र मॅश करून घेऊ. पाणी न टाकता आपण हे सर्व पदार्थ मिक्स करून घ्यायचा आहे. हे पहा छान असा गोळा मी इथे बनवून घेतलेला आहे. हाताला आता थोडंसं तेल लावून थोडंसं मिश्रण घेऊन अशा पद्धतीने आपण कटलेट बनवणार आहोत. अशा पद्धतीने आपण सर्व कटलेट बनवून घेऊ. हे पहा आणखीन एक मी बनवून दाखवते. अशा पद्धतीने सर्व कटलेट इथे मी बनवून घेतलेले आहेत. गॅसवर पॅनमध्ये मी इथे थोडंसं तेल टाकून घेत आहे. हे जे आपण सर्व कटलेट बनवून घेतले आहेत ते आपण पॅनमध्ये टाकून शॅलो फ्राय करून घेणार आहोत. गॅस मीडियम आचेवर आपल्याला ठेवून शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे. हे पहा एक बाजू छान अशी झालेली आहे. दुसऱ्या बाजूने देखील आपण हे छान असं शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तर हे पहा दोन्ही बाजूने देखील छान असं शॅलो फ्राय झालेलं आहे. हे पहा आतून सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी असे मटारचे कटलेट बनून तयार आहेत. हे कटलेट तुम्ही टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता. आणि आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.